गोपीनाथ गोंदकर यांना, गोपीनाथ बापू गोंदकर की आपण बापू यांना की आपण या ठिकाणी साईराम दत्तपंत या ठिकाणी होणार आहे। नानाभाऊ कार्यक्रम होत आहेत। आपल्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सर्व मंडळी गेली होती। त्यावेळेस आपण विश्व हिंदू परिषद ज्यावेळेस आम्ही हे राम जन्मभूमीच्या अगोदर आणीबाणी होती। आणीबाणी असताना आम्ही त्यावेळेस सुधाकर बाजीराव, शिंदे पाटील, प्रकाश शंकरराव गायके आणि तिघांनी सरकारी कार्यालयावर पत्रक लावली, बरोबर आहे। त्याच्यात ह्या दोघांना PIनी अरेस्ट केलं। आम्ही आमचं छत्रपतीच्या मार्गदर्शनाप्रमाणे गमन केलं। तिकडनं आल्यानंतर पुन्हा आम्ही त्या कार्यक्रमात सामील झालो। राहिला विषय राम जन्मभूमीचा विषय हाताळताना बरेच कारसेवक असे अज्ञात ते स्वतः पुढे येत नाही। ज्यांनी या संदर्भात स्वतःचं तन मन धन सर्व अर्पण केलं, शिर्डी शहरातील शेती, त्यांनी कधीही स्वतःचं मोठेपणा किंवा हे केलं नाही। आता ते उद्दिष्ट साध्य झालं, त्याच्यामध्ये पंतप्रधानांचा फार मोठा वाटा आहे। आणि जी रामसेना म्हणून आपण वाटलं असताना आपली या रामसेनेचा खूप मोठा वाटा आहे। संघाबरोबर बाकीच्या परिवाराचा आणि इतर आपल्याला मदत करणारे अज्ञात इतर याच्यातले समाजातले माणसं यांनी सगळ्यांनी हा आपल्याला त्यावेळेस शक्ती दिली आणि आपण हे संघर्ष शेवटपर्यंत नेला। कारसेवकांना इथून निघायचा निरोप समारंभ आम्ही साईनाथ औद्योगिक सहकारी संस्था चौकात आपण हा केलेला आहे। त्यातली किती ज्ञात आहे बघा। आणि कार्यक्रम खूप चांगले हो राहील, बरोबर आहे। आता हा मोठा कार्यक्रम झाला अयोध्यामध्ये, सगळ्यात मोठा, जगात मोठा झाला, याला तोड नाही आज। आता या कार्यक्रमामध्ये यांनी माझा सत्कार काही काम नाही, म्हणजे मी नम्रपणे सांगतो, मी प्रभू श्रीरामाचं भक्त आहे। बजरंग पहिल्यापासून आपण घ्यायची होती, मला त्यांनी मान दिला, सन्मान दिला, खूप आनंद वाटला। प्रत्येकांना मी नमस्कार करतो आणि माझा हे 2 शब्द थांबवतो। ओम यानंतर OS चॅनलचे आपले राजा धन्यवाद। या सर्वजण या हिंदू धर्माचे असो कुठल्याही धर्माचा कार्यक्रम असो ते प्रसिद्धी करतात आणि स्वतः हजर होऊन स्वतः मध्ये प्रभू रामचंद्रांचा जय जयकार होत आहे। आणि आज शिर्डी शहरामध्ये देखील या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचा गजर वेगळ्या पद्धतीने होत आहे। ज्या वेळेस या देशाचे पंतप्रधान विश्वनेते नरेंद्रभाई मोदी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करत होते, त्यावेळेस आमच्या शिर्डी शहरातील माझे मित्र नगरसेवक दत्तूभाऊ कोटे यांनी या ठिकाणी अगदी त्याच वेळेमध्ये ज्या कारसेवकांमुळे या ठिकाणी मंदिर निर्माण झालं, ज्यांच्या त्यागामुळे बलिदानामुळे मंदिर निर्माण करण्याची या ठिकाणी मंदिर निर्माण झालं, त्याच शुभ वेळेला या ठिकाणी त्या कारसेवकांचा सत्कार या ठिकाणी आज आयोजित केला। अतिशय त्यांनी वेगळ्या भावनेतून त्यांचा सत्कार केलेला, त्यांना प्रभू रामचंद्रांची प्रतिमा देऊन या ठिकाणी त्यांचा सत्कार केला। खरं तर त्यांचं कारसेवकाचं देखील मन भरवून गेलं आणि शिर्डीतील सर्व प्रमुख ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी हा कार्यक्रम केला। प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेचं पूजन केलं, दीप प्रज्वलन केलं आणि प्रभू रामचंद्रांची आरती घेऊन अतिशय भव्य दिव्य असा कार्यक्रम या ठिकाणी सर्वांचा सन्मान करून या ठिकाणी दत्तूभाऊंनी केला। मी खरं तर त्यांचं अभिनंदन करतो। दत्तूभाऊ नेहमीच वेगवेगळे कार्यक्रम करण्यामध्ये या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये परिचित आहे, परंतु हा तर अतिशय अनोखा
या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम घडून आणला। या ठिकाणी अतिशय योग्य टायमिंग त्यांनी साधून त्या ठिकाणी यथोचित सन्मान सर्व कारसेवकांचा केलेला आहे। मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व संपूर्ण शिर्डी शहरातील नागरिकांना या ठिकाणी हा जो शुभ दिवस आहे त्या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। प्रभू रामचंद्रांची कथा सुरू आहे, त्याच्यामध्ये दत्तूभाऊंचं मोठं योगदान आहे। आपण देखील या कथेला या, रोज संध्याकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये ही कथा आहे। आपण सर्वजण कथेला यावं व आज बाबांचा रथ निघणार आहे, त्या रथामध्ये दीपोत्सवामध्ये संध्याकाळी सहभागी होऊयात। धन्यवाद। ओम साईराम, जय श्रीराम। आज रामजन्मभूमी या ठिकाणी प्रथम स्थापना आहे आणि ह्याच अनुषंगाने आज देशभरामध्ये आणि जगामध्ये, संपूर्ण जगामध्ये आज हिंदू धर्मासाठी आज खूप मोठा उत्सव या ठिकाणी साजरा केलेला आहे। तरी मी दत्तूभाऊ कोते यांनी आज शिर्डीमध्ये श्री राम यांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि ज्या लोकांनी कार सेवेसाठी श्री राम प्रभूसाठी अयोध्येला गेले होते या लोकांचा या ठिकाणी चांगल्या प्रतीने यांचा सत्कार केला आहे। तसंच मी प्रहार जनशक्ती पक्षाकडून माननीय दत्तूभाऊ कोते यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की यांनी या आज चांगल्या दिवसा रोजी आणि चांगला कार्यक्रम घेतलेला आहे। धन्यवाद। आता शिर्डीच्या साईबाबांच्या पुण्यभूमीतून जे कारसेवक अयोध्या या ठिकाणी 1989 आणि 92 या दोन्ही साली जाऊन ह्या लोकांनी शिर्डी शहरातून जेवढे गेले होते 43 लोक आपल्या शिर्डी शहरातून गेले। असेच संपूर्ण महाराष्ट्रातून बी कारसेवक गेले होते, भारतातून गेले होते, परंतु विशेषतः माझ्या गावातून, माझ्या शिर्डीतून जे गेले त्याचा आम्हाला, आमच्या संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांना अभिमान आहे की एवढ्या आज 554 वर्षाचा वाट बघावं लागली की प्रभू श्रीरामांचं मंदिर आज आपल्याला अयोध्येमध्ये त्या मंदिराची उभारणी झाली आणि आज मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होत आहे। विशेषतः हे सर्व घडत असताना आज खऱ्या अर्थाने रामराज्य आल्यासारखं आज वाटायला लागलेलं आहे। ते रामराज्य ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये जसे राज्य चालवलं, जसं प्रशासक होतं तसंच प्रशासक यापुढे यावं असं मी प्रभू श्रीरामचरणी प्रार्थना करतो। आणि अशा जे काही सरकार चालल त्या सरकारला प्रभू श्रीरामाचं आचरण करावं एवढीच मी माझ्या आज शिर्डींच्या साईबाबांच्या पुण्यनगरीतून प्रार्थना करतो। आणि सर्वांना, सर्व कारसेवकांचं मी खरोखर मनापासून आज धन्यवाद देतो की त्यांनी जे कष्ट घेतले त्यांच्या कष्टाला आज फळ आल्यासारखं आज त्यांना वाटत आहे। त्यांच्या घरात आज त्यांचे कुटुंब किती आज आनंदात असतील की जी आज मरून येत होते का जिवंत येत होते कोणालाही माहीत नाही। जे अयोध्येला गेले होते ते मरतील येतील, पण आज ते कुटुंबात आहेत। काही कारसेवकांचा मृत्यू झाला आहे, त्यांनाही आम्ही श्रद्धांजली वाहिलेली आहे। विशेषतः मी सर्व शिर्डी ग्रामस्थांचे आभार मानतो। सर्वच पक्षाचे लोक, सर्वच गटातटाचे लोक या ठिकाणी आज या प्रभू श्रीरामांच्या या ज्यांनी कार्य केलं होतं मंदिरासाठी, आज त्यांच्या स्वागतासाठी सर्व शिर्डीकर आज या ठिकाणी आलेत। सर्वांचे मी खूप मनापासून धन्यवाद मानतो। आणि यापुढेही अशाच सर्व सार्वजनिक कार्यक्रमात शिर्डीचं कायमच चांगला हेतू आहे। आता या ठिकाणी सर्व शिर्डीकरांनी मिळून रामकथेचं आयोजन केलेलं आहे। अतिशय चांगले महाराज आहेत। सर्व शिर्डीच्या लोकांनी 1-2 दिवस वेळ काढून खरोखर त्यांचा या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला पाहिजे, त्यांचे गुण आचरणात आणले पाहिजे असं मी सर्वांना विनंती करतो। आणि आज सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले, सर्वांचेच मी विशेषतः सर्व पत्रकारांचे आणि सर्व शिर्डी ग्रामस्थांचे सर्वांचे मी आभार मानतो।